some of the important changes made by Amendment Act 19 1976 1976 ठीक आहे. तर 1976 ला ज्या सीपीसी मध्ये अमेंडमेंट झाले त्या आपण पाहूया. नंबर वन द doctrine of res judicata. The doctrine of res judicata is being being is being made more effective made more effective. The doctrine of res judicata is being made more effective. This is the first important changes took place by the Amendment Act 1976. According to these changes, it states that the doctrine of res judicata, as earlier stated that res judicata, what is meant by res judicata? Same parties, same cause of action, and same court. Then that parties does not institute that suit in the same court if there is a decree and judgment passed. ही सेम पार्टीज असतील, सेम कॉज ऑफ ऍक्शन असेल आणि सेम कोर्ट असेल आणि त्या केस मध्ये जजमेंट झालं असेल तर त्याच केस संदर्भात त्याच कोर्टात परत एकदा दावा दाखल करता येत नाहीये. तर त्याकरता तो ऍग्रीड पार्टी काय करेल तर तो अपील करेल, परंतु त्या सेम कोर्टात सेम पार्टीज मध्ये आणि सेम कॉज ऑफ ऍक्शन साठी तो परत एकदा सिव्हिल सूट करू शकणार नाही. ही आहे डॉक्ट्रिन ऑफ रेस ज्युडिकेटा की जे आपण ऑर्डर 11 आणि 12 चालू झाल्यानंतर पाहणार आहोत. परंतु इथं ह्या चेंजेस मध्ये पहिली चेंजेस अशी केली की जी डॉक्ट्रिन होती रेस ज्युडिकेटाची ती मोर इफेक्टिव्ह केली. म्हणजे ह्याचे जे काही ऍप्लिकॅबिलिटी होती ही ऍप्लिकॅबिलिटी स्ट्रिक्टली फॉलो करण्यात आली. म्हणजे ज्या काय होत्या लिटिगेशन असायचे, सिव्हिल सूट असायचे आणि एकदा जरी डिसिजन दिलं तरी ते पार्टी काय करत होते त्याच कॉजसाठी परत एकदा त्याच कोर्टामध्ये सूट इन्स्टिट्यूट करत होते. तर ते करण्यापासून ह्या रेस ज्युडिकेटाने त्याला बाधा आणलेली आहे. म्हणजे हे प्रिन्सिपल ऍप्लिकेबल केलेलं आहे, हे डॉक्ट्रिन ऍप्लिकेबल केलेली आहे आणि ती स्ट्रिक्टली ऍप्लिकेबल केलेली आहे. येस. नंबर टू power of transfer proceedings from one high court to another is given to the Supreme Court. Is given to the Supreme Court. Yes. Is given to the Supreme Court. Yes. Second important amendment made by Amendment Act 1976 that the power of transfer proceeding from one high court to another high court. एक प्रोसिडिंग चालू आहे आणि एका हायकोर्टामध्ये प्रोसिडिंग चालू आहे आणि ती जी प्रोसिडिंग चालू आहे ती ट्रान्सफर करण्याचे पॉवर ह्या सुप्रीम कोर्टाला दिलेले आहेत ह्या अमेंडमेंट नुसार. की एका कोर्टामध्ये एका हायकोर्टामध्ये एक प्रोसिडिंग चालू आहे आणि ती जर दुसऱ्या हायकोर्टामध्ये जर ट्रान्सफर करायची असेल प्रोसिडिंग तर त्या संदर्भातल्या पॉवर ह्या सुप्रीम कोर्टाला दिलेल्या आहेत. असं हे सेकंड अमेंडमेंट आहे. सेकंड इम्पॉर्टंट चेंजेस आहे. थर्ड freedom from attachment of a portion जप्ती आणणे, टास आणणे. freedom from attachment
freedom from attachment of a portion of salary of a salary of a salary to all salarized to all salarized SALARIED 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 employees is granted employees is granted employees is granted. Yes. According to third changes, that the freedom from attachment of a portion of salary of salaried employees हे salaried employees आणि त्यांची जी सॅलरी अटॅचमेंट केलेली आहे त्यापासून फ्रीडम दिलेली आहे. म्हणजे काही पोर्शन आहे, हा पोर्शन सॅलरी मधला तो अटॅचमेंट करता येत नाहीये, म्हणजे पूर्णच्या पूर्ण सॅलरी अटॅच करता येत नाहीये. हा एक इम्पॉर्टंट चेंजेस, हा 3 नंबरचा चेंजेस ह्या अमेंडमेंट ऍक्ट नुसार करण्यात आलेला आहे. की एम्प्लॉई आहे त्याची सॅलरी अटॅच केलेली आहे, परंतु पूर्ण सॅलरी अटॅच करण्याच्या पॉवर्स नाहीये. तर तिथे काही पोर्शन आहे, तो पोर्शन फ्रीडम केलेला आहे की त्या पोर्शनला सूट दिलेली आहे की पूर्ण सॅलरी अटॅच करता येत नाहीये. 4.4 point provision of giving provision of giving notice under 80 provision of giving notice provision of giving notice under section 80 under section 80 80 before the institution of a suit against the government or a public officer is made less less stringent stringent कडक कठोर. तर हा जो काही फोर्थ चेंजेस आहे, इम्पॉर्टंट चेंजेस ह्या अमेंडमेंट ऍक्टचा, त्यानुसार असं सांगितलेलं आहे की जी प्रोव्हिजन आहे सेक्शन 80 प्रमाणे, हे पहा, जर सूट गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट दाखल करायचा असेल किंवा सूट हा पब्लिक ऑफिसरच्या अगेन्स्ट दाखल करायचा असेल तर त्या संदर्भात नोटीस देणं आवश्यक आहे किंवा त्या संदर्भात अगोदर त्या हेड ऑफ डिपार्टमेंटला नोटीस अगोदर प्रोव्हाइड देणं गरजेचं आहे. ही जी प्रोव्हिजन होती ती प्रोव्हिजन लेस स्ट्रेंजंट केलेली आहे. म्हणजे यातल्या प्रोव्हिजन्स काय केलेल्या आहेत, ह्या कमी केलेल्या आहेत. ज्या पूर्वी ताटर होत्या त्या कमी केलेल्या आहेत. म्हणजे थोडंसं रिलॅक्सेशन दिलेलं आहे. ही जी प्रोव्हिजन आहे म्हणजे गव्हर्नमेंटच्या अगेन्स्ट आणि पब्लिक ऑफिसरच्या अगेन्स्ट जर सूट फार करायचं असेल तर पब्लिक नोटीस देणं हे मस्त आहे, परंतु त्यामध्ये थोड्याशा काही रिलॅक्सेशन ह्या ऍक्ट प्रमाणे, ह्या अमेंडमेंट ऍक्ट प्रमाणे देण्यात आलेले आहेत की जे आपण सेक्शन 80 चालू झाल्यानंतर पाहणार आहेत. इथं फक्त लक्षात ठेवा, सेक्शन 80 डील विथ सूट अगेन्स्ट गव्हर्नमेंट ऑर पब्लिक ऑफिसर. आणि ह्या 1976च्या अमेंडमेंट ऍक्ट नुसार हे चेंजेस झाले की ती नोटीस देण्याची जी काही प्रोव्हिजन होती ती लेस स्ट्रेंजंट केलेली आहे. फिफ्थ पॉइंट, फिफ्थ इम्पॉर्टंट चेंजेस. फिफ्थ, restrictions are imposed on the
restrictions are imposed on the right of appeal, on the right of appeal, right of appeal and revision. Restrictions are imposed on the right of appeal and revision. Yes. According to these important changes, there is some restrictions is imposed on this right, and that right is right to appeal and right to revision. हे पहा, तो लिटिगंट आहे, तो लिटिगंटला राईट टू अपील आहे. मग तो प्लेंटिफ असेल, डिपेंडंट असेल, तर त्या दोघांपैकी कोणी असेल तर तो जो काही जजमेंट डेप्टर असेल तर त्या जजमेंट डेप्टरला त्याला तो राईट आहे कुठला, तो अपील करू शकतो, त्याचबरोबर तो रिव्हिजन करू शकतो. मग तो हे दोन राईट काय करू शकतो, त्याच्यावरती रिस्ट्रिक्शन्स नव्हते, परंतु ह्या अमेंडमेंटनुसार 1976च्या अमेंडमेंटनुसार त्यावरती पण काही रिस्ट्रिक्शन्स लादण्यात आलेले आहेत, इम्पोज करण्यात आलेले आहेत. म्हणजे कुठल्याही पर्सन्सला अपील करण्याकरता काही अगोदर रिस्ट्रिक्शन्स फॉलो करावे लागतील आणि मगच त्याचा तो राईट आहे अपील करण्याचा, तो एक्सरसाइज करता येईल त्याला. येस. नेक्स्ट इम्पॉर्टंट चेंजेस 6 नंबर. 6 number. Provisions are being made, provisions are being made provisions are being made to ensure that written statements and documents were filed without delay. Full stop. Yes. According to this 6 number important changes that the provision are made, की त्यामध्ये अशी प्रोव्हिजन बनवलेली आहे, अमेंडमेंट नुसार अशी प्रोव्हिजन बनवलेली आहे की टू इन्शुअर अ रिटर्न स्टेटमेंट अँड डॉक्युमेंट्स वर फाइल्ड, की जे रिटर्न स्टेटमेंट आहे आणि डॉक्युमेंट्स आहेत, हे डॉक्युमेंट्स आणि रिटर्न स्टेटमेंट हे कधी फाईल केले पाहिजे, कसे फाईल केले पाहिजे, विदाउट डिले, कुठलाही उशीर न करता ते फाईल करण्याची ही प्रोव्हिजन बनवली गेलेली आहे. लेट मी नो व्हॉट इज मीन बाय रिटर्न स्टेटमेंट. डब्ल्यूएस देतात कोण देतं हा डब्ल्यूएस रिटर्न स्टेटमेंट? कोण देतं? डिपेंडंट दिला जातो, डिपेंडंट. येस, रिस्पॉन्डंट. बरं. आणि प्लेंटिफ असेल, आणि प्लेंटिफ काय दाखल करतो? प्लेंट दाखल करतो. प्लेंट इन मराठी आपण त्याला काय म्हणतो? प्लेंटला काय म्हणतो? दावा. त्याला उत्तर देतो कोण? याचिका म्हणता येईल. येस, प्लेंट दावा. येस. आणि त्याला डिफेंडंट काय करतो? उत्तर देतो. म्हणजे काय करतो? रिटर्न स्टेटमेंट देतो. म्हणजे मराठीत काय म्हणतो आपण त्याला? कैफियत. त्याचं म्हणणं मांडतो. कैफियत. येस, म्हणणं. येस, ठीक आहे. नेक्स्ट चेंजेस नंबर 7. न्यू ऑर्डर, नवीन ऑर्डर, न्यू ऑर्डर 32 capital A, 32A. New order 32 capital A has been inserted to provide a special procedure in litigation
in litigation concerning 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 the affairs 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 concerning the affairs of a family of a family of a family. Yes. According to these changes, that litigation related to family affairs, एक सूट आहे, एक लिटिगेशन आहे आणि ते लिटिगेशन फॅमिली संदर्भात आहे, म्हणजे त्याच कुटुंब संदर्भातलं ते लिटिगेशन आहे. मग त्या संदर्भात जे ते लिटिगेशन असेल तर त्या संदर्भात स्पेशल प्रोसिजर ही फॉलो केली जाईल आणि ती स्पेशल प्रोसिजर 32A नी सांगितलेली आहे, ऑर्डर 32A नी, आणि तो अमेंडमेंट केलेला आहे आणि त्याप्रमाणे तो इन्सर्ट केलेला आहे. आणि त्याप्रमाणे तो जर सूट फॅमिलीच्या संदर्भात असेल, फॅमिली अफेअर संदर्भात असेल, तर त्या संदर्भात ती स्पेशल प्रोसिजर त्या लिटिगेशनला ऍप्लिकेबल होईल आणि त्याप्रमाणे त्या स्पेशल प्रोसिजर प्रमाणे तो सूट काय होईल, डिक्रीड होईल. नेक्स्ट नंबर 8. The practice to pass preliminary the practice to pass preliminary preliminary practice to pass preliminary and final degree in certain suits is abolished. Yes. Full stop. Here, according to this number 8 changes, that there is a final degree and preliminary degree. Yes. की हे पहा, सूट्स असतात, सूट्स मध्ये डिग्री होतात आणि डिग्री काय असतात, दोन प्रकारचे असतात. जे आपण टाइप्स ऑफ डिग्री जेव्हा पाहतो त्यावेळेस आपण पाहणार आहेत की प्रिलिमिनरी डिग्री कधी होते आणि फायनल डिग्री कधी होते. तर असे दोन प्रकार असतात. परंतु काही सूट्स आहेत, त्या सूट्सला ह्या डिग्री पासून वगळण्यात आलेला आहे, म्हणजे तिथं फक्त एकच डिग्री होईल, तिथं प्रिलिमिनरी फायनल होणार नाही. असे काही सूट्स काय केलेले आहे, वर्गवारी केलेले आहे, तिथे टाइप सांगितलेले की ह्या टाइप्स ऑफ सूट मध्ये दोन प्रकारच्या डिग्री होणार नाहीयेत, फक्त एकच प्रकारची डिग्री होईल, असे काही सूट सांगितलेले आहेत. नेक्स्ट नंबर 9. Scope of summary trial. Scope of summary trials is substantially widened. 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 Yes, this is a number 9 changes made by the Amendment Act 1976. According to these changes, scope of summary trials, ज्या summary trials आहेत, ज्या आपण ऑर्डर 37 प्रमाणे आपण पाहणार आहेत, किती ऑर्डर स्टार्ट झाल्यानंतर ही समरी ट्रायल्स कशाला म्हणायचं, तर त्या जे काही ट्रायल्स आहेत त्या ट्रायलची जी काही व्याप्ती आहे, स्कोप आहे, ते वाढवण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये त्याच्या ॲम्बिटमध्ये, त्याच्या कक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात काय केलेले आहेत, तिथं नंबर ऑफ सूट्स तिथं इन्क्लूड केलेले आहेत, म्हणजे त्याची व्याप्ती होती समरी ट्रायलची ती वाढवण्यात आलेली आहे. त्यानंतर लास्ट चेंजेस मेड बाय द अमेंडमेंट ऍक्ट 1976, 10 नंबर. It's number 10. Important changes have been made. Important changes have been made to provide relief
to provide relief to poorer, poorer sections of the community. Yes. Here we write down the number 10 changes made by the Amendment Act 1976. That important changes has been made. महत्वाचे असे चेंजेस केले गेलेले आहेत आणि ते असे की टू प्रोव्हाइड रिलीफ, मदत प्रोव्हाइड केलेली आहे, प्रोव्हाइड रिलीफ टू पुअरर सेक्शन ऑफ कम्युनिटी आहे, कम्युनिटीमध्ये पुअरर सेक्शन्स आहेत, गरीब लोक आहेत आणि त्यांना एक मदत प्रोव्हाइड केलेली आहे आणि त्या संदर्भात इम्पॉर्टंट चेंजेस केले गेलेले आहेत सिव्हिल प्रोसिजर कोड मध्ये. ठीक आहे. Here we completed the changes made by the Amendment Act 1976. There are 10 changes made by this Amendment Act. Yes, got it? Yes, sir. Next para. The amendments made in 1976, 1976 आताचे जे अमेंडमेंट आहेत त्या. The amendments made in 1976 were not found sufficient. Comma, with a view to dispose विल्हेवाट लावणे, निपटारा करणे, dispose of civil cases expeditiously जलद गतीने, expeditiously, expeditiously जलद गतीने, comma, justice मालिमत, मालिमत कमिटी, जस्टिस मालिमत डॅश करा, याच्या खाली अंडरलाइन करा. जस्टिस मालिमत कमिटी was appointed by the government full stop in pursuance of च्या अनुषंगाने, in pursuance, pursuance of recommendation, recommendations, शिफारसी, recommendations of the committee comma, the code was amended.
The code was amended by the Amendment Act by the Amendment Act acts yes लावा पुढे Amendment Acts of Amendments Acts of 1999 1999 and 2002 2002 1999 and 2002. Yes. Here in this para we write down that the amendment made in 1976 were not found sufficient. या ज्या आपण 1976 मध्ये ज्या अमेंडमेंट पाहिलेल्या त्या सफिशियंट नाहीयेत, त्या पुरेशा नाहीयेत. म्हणून विथ अ व्ह्यू टू डिस्पोजल केसेस ऑफ सिव्हिल केसेस एक्सपिडिशियसली, की ज्या सिव्हिल नेचरच्या केसेस आहेत, सूट्स आहेत, ते जलद गतीने एक्सपिडिशियसली निपटारा करण्याकरता, विल्हेवाट लावण्याकरता, डिक्रीड करण्याकरता खालील प्रकारची ही कमिटी अपॉइंट करण्यात आलेली आहे. त्या कमिटीचं नाव आहे जस्टिस मलिमत कमिटी. जस्टिस मलिमत कमिटी हे तुमच्या एमसीक्यू साठी विचारू शकते. जस्टिस मलिमत कमिटी वॉज अपॉइंटेड बाय गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटने ती कमिटी अपॉइंट केलेली आहे. आणि त्या कमिटीने काही रिकमेंडेशन सांगितलेले आहेत, शिफारसी सांगितल्या गेलेल्या आहेत. आणि त्या शिफारसीप्रमाणे परत एकदा चेंजेस झालेले आहेत. आणि ते चेंजेस अमेंडमेंट ऍक्ट म्हणून केलेले आहेत. आणि ते अमेंडमेंट ऍक्ट आहेत 1999 एक अमेंडमेंट ऍक्ट आहे आणि 2002 अमेंडमेंट ऍक्ट आहे. आणि या दोन्ही अमेंडमेंट ऍक्ट प्रमाणे खालील प्रकारच्या चेंजेस ह्या सिव्हिल प्रोसिजर कोड मध्ये केल्या गेलेल्या आहेत. तर तिथं आता पुढे आपण चेंजेस काय झाले आहेत ह्या 1999 आणि 2002 अमेंडमेंट ऍक्ट नुसार काय चेंजेस झाले ते आपण एक एक पाहूया. नंबर वन in several matters such as issuing of summons, comma, filing of written statement, comma, amendment of pleadings, comma, production of documents, comma, examination of witnesses, examination of witnesses, comma, pronouncement of judgment, pronounce, PRONOUNCEMENT, pronouncement, जाहीर करणे.
pronouncement of judgment, comma, preparation of decree, preparation of decree, preparation of decree, preparation of decree, etc, etc, etc. A time limit is prescribed. A time limit is prescribed. A time limit is prescribed. Full stop. Here, the first important change made by the Amendment Act 1999 and 2000 is that the in several matter अशी काही सूट्स आहेत की त्या सूट्स मध्ये ह्या खालील स्टेप्स आहेत. सिव्हिल सूट मध्ये ह्या स्टेप्स आहेत. तर ह्या स्टेप्स मध्ये इश्यूइंग समन्सची स्टेप्स असेल, फायलिंग रिटर्न स्टेटमेंटचे स्टेप असेल, अमेंडमेंट ऑफ प्लीडिंग असेल, प्रोडक्शन ऑफ डॉक्युमेंट असेल, एक्झामिनेशन ऑफ विटनेसेस असेल किंवा प्रोडक्शन ऑफ जजमेंट असतील किंवा प्रिपरेशन ऑफ डिग्री असेल, ह्या सर्व स्टेजेसला त्या सूट मध्ये टाइम लिमिट प्रिस्क्राईब करून दिलेलं आहे. टाइम बाउंड मॅटर केलेले आहेत की इथं जर कोर्टाने सांगितलं असेल की या पर्टिक्युलर सूट्स मध्ये की तुम्हाला ह्याच टाइम मध्ये ह्या स्टेजेस करावायच्या आहेत, तर त्याच टाइम मध्ये ते जे काही प्रोसिडिंग आहे ते प्रोसिडिंग केलं जातं, त्या स्टेप्स घेतल्या जातात जर तो टाइम बाउंड मॅटर असेल तर. पूर्वी हा टाइम बाउंड मॅटर नसले कारणाने तो जो सिव्हिल सूट आहे हा वर्षानुवर्षे डिले होत होता. परंतु आता हा इम्पॉर्टंट चेंजेस बनवले गेलेले आहेत आणि फर्स्टच इम्पॉर्टंट चेंज आहे 1999 आणि 2002 इथं फर्स्ट सांगितलेलं आहे की ज्या काही स्टेजेस असतील त्या स्टेजेसला टाइम बाउंड सांगितलेला आहे. टाइम लिमिट इज प्रिस्क्राइब्ड. कोर्टाने सांगितलं असेल टाइम तर त्याप्रमाणे त्या टाइम मध्येच त्या स्टेजेस झाल्या पाहिजे. second changes, a new provision for settlement of disputes, a new provision for settlement of disputes outside the court has been introduced. This is the second important changes made by the Amendment Act 1999 and 2000. According to these changes, a new provision of settlement of dispute, एक नवीन प्रोव्हिजन बनवली आणि त्या प्रोव्हिजननुसार तो जो काही लिटिगेशन आहे ते सेटलमेंट केलं जातं, परंतु कसं आउटसाइड कोर्टाच्या बाहेर. Outside court has been inserted. Yes. Let me give some example regarding the settlement of dispute outside the court. Arbitration. Yes. Yes. वैकल्पिक वाद निवारण. Yes. Next, third changes, number of adjournment, मुदतीचा अर्ज, number of adjournment, ADJOURNMENTS, number of adjournments have been restricted. थर्ड इम्पॉर्टंट चेंज बनवले गेलेले आहे की ज्या पूर्वी मुदतीचे अर्ज द्यायचे ऍडजमेंट ऍप्लिकेशन ते आपण ऑर्डर पाहणारच आहेत. ऍडजमेंट ऍप्लिकेशनची कुठल्या ऑर्डर प्रमाणे दिली जाते, तर इथं फक्त असं लक्षात घ्या की पूर्वी ह्या ऍडजमेंट ऍप्लिकेशन नंबर ऑफ दिल्या जात होत्या, परंतु त्याच्यावरती पण आता रिस्ट्रिक्शन्स आणलेले आहेत. म्हणजे आता ठराविकच जर ऍडजमेंट ऍप्लिकेशन द्यायचं असेल तर ते पर्टिक्युलर सफिशियंट रिझन असेल आणि त्या ठराविक नंबर मध्येच ऍडजमेंट घेता येईल, अदरवाईज ऍडजमेंट घेता येणार नाही. असे हे इम्पॉर्टंट चेंजेस बनवले गेलेले आहेत. नंबर ऑफ adjournment has been restricted. ठीक आहे, आपण राहिलेल्या चेंजेस आपण उद्या पाहूया. थांबू आपण इथं 1 मिनिट आहे.
काही डाऊट्स असतील तर विचारा. सर ते नॅचरल जस्टिस सांगता ना. येस येस, ठीक आहे. तीन तीन ओळी, तीन प्रिन्सिपल्स आहेत. हेडिंग द्या, प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस. प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस. एक मिनिट आहे. प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस डॅश. नंबर 1, ऑडी अल्टरम पार्टम. ऑडी अल्टरम पार्टम. ऑडी अल्टरम पार्टम. अल्टरम पार्टम. To hear the other side. To hear the other side. To hear, ऐकून घेणे, other side. It means that ही दोन्हीही पक्षाचं, दोन्हीही व्यक्तीचं, दोन्हीही बाजूचं ऐकून घेतल्याशिवाय जजमेंट पास करू नये. म्हणणं ऐकून घ्यायचं दोन्ही साईडचं. टू हिअर अदर साइड. नेक्स्ट आहे, नेक्स्ट आहे, नो मॅन शाल बी जज. नो मॅन शाल बी जज इन हिज ओन केस. नो मॅन शाल बी जज इन हिज ओन केस. इन हिज ओन केस. कुठलाही व्यक्ती त्याच्याच केसमध्ये जज म्हणून काम करू शकणार नाही. येस, फॉर एक्झाम्पल तिथं पर्सनल बायस होईल, त्यानंतर ऑफिशियल बायस होईल. फॉर एक्झाम्पल एक माझ्याच फॅमिली मॅटर आहे आणि माझ्या समोर